सांगितला. अमर शेलार, प्रतापदादा आणि वैभव शेठ यांनी मला सतत प्रोत्साहन दिले चांगली बॉलिंग करण्यासाठी. ते नेहमी माझ्या पाठीशी असतात आणि त्यामुळे खेळ चांगला होतो आणि सगळ्यात जास्त आनंद होतो की टीम आमची टॉप 3 मध्ये गेली. रबर बॉलचा सर्वोत्तम स्पेल तुमचा होता का? हो नक्कीच, सगळ्यात चांगला स्पेल हा होता आणि टार्गेट एकच होतं की अमरनं आणि दादाने सांगितलं होतं वैभव शेठ यांनी की तुझे चांगले बॉल जे ब्लॉक टाकतोस तेच ब्लॉक तू टाक, तुझी चांगली बॉलिंग पडेल. आज गोलंदाजीमध्ये वागदरे गावाचा डंका वाजलाय, कशा भावना आहेत? हो नक्कीच चांगले. आमच्या गावाचं पहिल्यापासून नाव आहे बॉलिंगमध्ये की आम्ही सगळे चांगली बॉलिंग करतो आणि आज त्याचा सगळ्यांना पुन्हा एकदा अनुभव असेल. खूप साऱ्या शुभेच्छा हे होते विजय सपकाळ ज्यांना मिळाला सामनावीराचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान केलेला आहे आणि त्याचबरोबर काही कॅश प्राइज आहेत ते आपण अनाउन्स करूया. खेळाडूंना विनंती की आपण एकाएकाने या आणि ते पारितोषिक घेऊन जा. ती पारितोषिक याप्रमाणे आहेत त्याची आपण अनाउन्समेंट करूया. परंतु सुपर 6च्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. आवाजामध्ये करूया आपण फेरबदल. आपण आवाज ऐकूया पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा ट्रेंडिंगला असणारा आवाज अर्थात किरण मस्कर सरांचा. काही वैयक्तिक पारितोषिक आहेत ती आपण खेळाडूंना प्रदान करत आहोत. काही पारितोषिक जीपे केलेली आहेत, काही पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत. थँक्यू सो मच. जो आवाज तुम्ही ऐकलात या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज आणि अर्थातच संदीप साळुंखे, अर्थातच पप्पू दादांना हाफ सेंचुरी लगावली तर प्रवीण दादा पाटे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज असेल. मॅचला सुरुवात झाली जिथे आपण पाहिलं तर तुमच्या माहितीसाठी टॉस जिंकला श्री ब्रदर्सने. दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी घेतली या संघानं पहिल्यांदा. बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाज विजय चव्हाण आणि संदीप साळुंखे. संदीपच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑन रिजनला कव्हर करून जाणारा अर्थातच 6 धावांसाठी षटकार. यावेळी देखील सर बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, एक सिंगल धाव कव्हर मधून पूर्ण होईल. एकरी धावेच्या मदतीनं आता टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते जी अगदी 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 4 चेंडूचा खेळ झाला. ओमकार पवार यांना तुम्ही पाहता आणि चांगली गोलंदाजी राहिली ओमकार पवार यांची प्रत्येक मॅच मध्ये. त्यांची प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिले तर ओमकार पवार यांच्या गणेशजी निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 101 रुपये क्रमांकाचं प्राइज. सर बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न, हाही मान दिलाय, सन्मान दिलाय. दोन्ही फलंदाज एका बाजूला विजय चव्हाण आणि संदीप साळुंखे दोघांना पाहत आहे. मागील मॅच मध्ये विजय चव्हाण थोडेसे शांत राहिले होते, नाराज राहिले होते. ओहो व्हॉट अ बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. काय चेंडू हाताला फसलाय. संदीप पप्पू हसतोय, फसलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य आहे ते बरंच काय सांगून जात आहे. अप्रतिम ओमकार पवारचा, कारण की ज्या पद्धतीने ओमकार पवार यांनी हा चेंडू टाकला, पप्पूच्या हातावरती जे स्माईल आलं ते बोलत असेल कैसा फसाया. अगदी, कारण की सुपर 6 मध्ये जर आज संपूर्ण टीम श्री ब्रदर्स जी तुम्ही खेळताना पाहताय त्याच्या मागे जर सिंहाचा वाटा गणेश दादा कोणाचा असेल तर जो गोलंदाज सध्या मैदानामध्ये आलाय वय वर्ष 17 ऋषभ त्याचं नाव. कारण की जी रनिंग रिव्हर्स कॅच होती त्याने पकडली. या दोन्ही फलंदाजांना बाद करणारा हा ऋषभ आहे. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न ऋषभ साठी देखील प्रत्येक विकेटला गणेश दादा निंबाळकर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं प्राइज. 17 वर्षाचा खेळाडूनी ऋषभ पहिली मॅच खेळतोय. ही मैत्री ग्रुप जावलीची पहिली लीग, पहिला मॅच क्रिकेट तो पहिल्यांदा या मैदानामध्ये येऊन खेळतोय. खूप मोठं व्यासपीठ त्यानं उभं, खूप मोठ्या व्यासपीठ त्याला भेटले खेळण्यासाठी. 10 धावा पाटील वॉरियर्स सध्या खेळते. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. लफ करण्याचा प्रयत्न सर बॅटीने जरूर केला. लॉंग ऑनला खेळाडू आहे ऑफ मध्ये.
एक सिंगल धाव आरामामध्ये कंप्लीट केली जाते. ऋषभनं आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश या आधीच्या मॅच मध्ये मिळवलं होतं. एक यंग टॅलेंट, युवा टॅलेंट चमकला. तो एक हुकमी एक्का जो पत्त्यातून काढतो तो यशस्वी राहिला आहे. यावेळी शॉट ऑन पूल बॅटीच्या अगदी मधोमध निघून जाईल डीप मिड विकेट रिजनला. श्री डेव्हलपर्सचा येतोय अप्रतिम षटकार. फसला हा टप्पा आणि जसा षटकाराला ऋषभ खाली बसला तो स्वतःला दोष देत होता की हा चुकीचा टप्पा त्याचा पडला. मात्र ज्या पद्धतीने या फटक्यामध्ये दम होता बॅटिंग करत असताना विजय चव्हाण अप्रतिम. बॅटच्या समोर बॅट स्विंग दांडी गुल. वैभव पवार यांच्याकडून महाराजा मार्बल साताऱ्याचे प्रोप्रायटर त्यांच्याकडून या विकेटसाठी 101 रुपयाचा प्राइस. पहा काय विकेट घेतली आहे अप्रतिम. ज्या पद्धतीने बॅट स्विंग झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ऋषभ आणि एखादा विचारेल आहो कुठून तो बोले सावली गावामधून. की ज्या पद्धतीने हा गोलंदाज आज दाखल झाला सावली गावामधून आज दाखल झाला नवी मुंबईच्या नगरीमध्ये. आणि ऋषभनं आज ज्या पद्धतीने आज प्रत्येकाचं मन जिंकलंय आपल्या गोलंदाजीनं. वैभवदादा पवार यांच्याकडून 101 रुपये प्राइस जमा झाले या ऋषभसाठी. संकेत पार्टे मैदानामध्ये दाखल झाला. हाच तो संकेत पार्टे आहे ज्यानं 12 चेंडूमध्ये तब्बल 42 धावांची खेळी पूर्ण केली. आणि संकेत पार्टे जेव्हा आला तेव्हा सिच्युएशन अवघड होती, परिस्थिती खराब होती संघाची, पण संकट मोचक गोलंदाजाचा कर्दन काळ ठरला होता मागील मॅच मध्ये आणि संघाचा तारण हार ठरला होता संकेत पार्टे मागील मॅच मध्ये. आणि तोच दाखल झालाय मैदानामध्ये कॅप्टन या टीमचा. ऋषभच्या समोर दोघांमध्ये एक वेगळी मजा येईल. पहिला चेंडू मान दिला, सन्मान दिला, खेळाडू आहे, धाव घेतली जात नाहीये. हे क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूला द्यावा लागतो मान, हे क्रिकेट आहे. खराब चेंडूचा घ्यावा लागतो खरपूस समाचार, हे क्रिकेट आहे. 17 धावा 17 ऑन स्कोर कार्ड. ऋषभच्या गोलंदाजीमध्ये त्यानं 5 चेंडू टाकलेत, 8 धावा दिलेत, 1 विकेट घेतले, चेंडू झालेत 5, 1 बाकी आहे. यावेळी देखील थोडासा बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर. पुन्हा एकदा ऋषभनं सिंगल डिजिट धावा देणारी ओव्हर संपवली आहे. फक्त 8 धावा त्यानं खर्च केले, विकेट घेतले 1. सावली गावाचा 17 वर्षाचा यंग टॅलेंट आज मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग या 2025च्या स्पर्धेमध्ये चमकलाय. वा, फॅक्टरी आहे, खेळाडू तयार होतात या मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ, 17 धावा स्कोर करवती, विकेट आली 1. टॉप 3 मध्ये जायचं असेल तर ही मॅच महत्वाची आहे. स्वप्नील, तू आधी काय खेळलायस, काय केलंयस, कोणालाही काही देणं घेणं नाहीये. तू आता काय खेळणार आहेस ते प्रेक्षकांना बघायचंय. ऋषभला स्क्रीनवरती दाखवलं जातं. पीटीसी लाईव्ह ला माहिती आहे कोणत्या खेळाडूंना हे जगासमोर आणायचं, कोणत्या खेळाडूंना युट्यूब वरती आणायचं. अजिंक्य गोळे ओव्हर क्रमांक 3 मध्ये प्रत्येक विकेटसाठी अजिंक्य गोळेच्या गणेश निंबाळकर साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइस. तिन्ही अंपायर्स वैती सर असतील, शशी साटम सर असतील, कैलासजी नाईक सर असतील, या सगळ्यांचा मी कौतुक सातत्याने जरूर करेल. पहिला चेंडू लॉंग ऑनला कॅच पकडली आहे, विकेटचं पतन. एक मोठा मासा गळ्याला अडकवलाय, संघाला एक मोठा धक्का बसलाय. ज्या फलंदाजानं मागील मॅच मध्ये 4 चेंडू 4 षटकार लगावलं, या आधीच्या मॅच मध्ये ज्यानं 50 धावा ठोकल्या, ते सगळे खेळ प्रेक्षक विसरून गेले, कारण की या महत्वाच्या मॅच मध्ये तो मात्र शांत राहिला. संदीप साळुंके पप्पू बॅक टू डगआउट. वैभव शेठ पवार यांच्याकडून तब्बल या विकेटसाठी 101 रुपयाचं प्राइस झालंय महाराजा मार्बल साताराच्या माध्यमातून. वा, श्री ब्रदर्स, पिनू शेठ, सोनू शेठ या संघाचे संघ मालक, त्यांच्याकडून या विकेटसाठी आपण पाहिलं तर 101 रुपयाचं प्राइस. खूप छान.
श्री ब्रदर्स. डी ग्रुप म्हणजे डी ग्रुप. सतरा धावा. आणि हा जो डी ग्रुप है ह्यांना श्रावण माहिती नहीं है. तो क्या रहता है वो श्रावण. बोले आप रावण है, आपको नहीं पता चलेगा. आणि ना मुंबई अजिबात म्हणजे सहन होत नाही. 3 दिवस राहतात, दुसऱ्या दिवशी इंजेक्शन लागतात, तब्येत खराब होतात. लॉफ करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड, सरळ बॅटीने जरूर खेळला. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. एकाच धाबेवरती समाधान, एकाच धाबेवरती आराम केला. टीमची टोटल 18 वरती जाऊन पोहोचले. चांगली मॅच. पाटील वॉरियर्स श्री ब्रदर्स ही चांगली मॅच, अटीतटीची मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला आहे. मात्र जोपर्यंत संकेत पार्टे आहे तोपर्यंत मॅच जिवंत आहे. टीम बोलतोय संकेत आहे ना, आणि संकेत बोलतो मी आहे अजून. 18 धाबा. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. सरळ हाताने अगदी मान दिला. एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली आहे. एकाच धाबी ती समाधान जातील आणि दुसऱ्या धाबीचा प्रयत्न नाही करणार. माहिती आहे भाई, लालच बुरी भला है, लालच करके किसका ना हुआ भला और किसका हुआ है भला. एकच धाव कंप्लीट. स्ट्राइक रोटेट केली जाते. अक्षय आणि संकेत दोघांमध्ये कम्युनिकेशन पार्टनरशिप तयार केली जाते. यावेळी बॅटिंग टॉप एजला. ओ हो 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 हो, संधी होती. चेंडू थोडासा पुढे टप्पा पडला. इथे संधी क्रिएट केली जाते, बनवल्या जात आहेत संधी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 19 धावा स्कोर कार्ड वरती. मॅच चांगली रंगली आहे, कारण की यानंतर तुम्हाला फक्त 12 चेंडू खेळायला भेटणार आहेत. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बॅकफुटला शॉर्ट आर्म पूल. फटका चांगला बसलाय का, टायमिंग चांगला आहे का, निघून जातोय वेलकम गेटला मॅक्सिमम साठी. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा धमाका. वॉर्ड स्ट्रोक. अक्षय बोलत असेल हम भी है सीधे साधे. अक्षय अक्षय अप्रतिम बॅटिंग. कारण की स्वप्नील हिरवे माझ्यासोबत जोडला गेलाय. स्वप्नील हिरवेचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. खूप चांगली तंतोतंत स्कोरिंग. 25 धावा. बॅकफुटला शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकाच धावेती समाधान. ओव्हर क्रमांक 3चा खेळ झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 26 या धावसंख्येवरती. 26 लॉस ऑफ दी 2 विकेट. जो षटकार आला स्वप्नील, त्याच्यामुळे स्कोरला थोडी चकाकी भेटली, पॉलिश झाला. आणि स्वप्नील खरंच तुझं खूप सारं कौतुक. समालोचन म्हणजे समालोचकाच्या बाजूला बसून ज्या पद्धतीने तुझी स्कोरिंग तंतोतंत चालू आहे, समालोचनही तू शिकतोय हळूहळू, पण क्षेत्रामध्ये येऊ नये. हा 26 धावा. 26. आणि समालोचन क्षेत्रामध्ये आल्यानंतर माहिती सर, जी हातातली बॅट आहे ती विसरून जातो. हातामध्ये माईक येते, पुन्हा खेळायची इच्छा होते, तेव्हा मग मैत्री ग्रुपची स्पर्धेची वाट बघायला लागतं, कारण तिथेच समालोचकांची स्पर्धा ठेवली जाते. जयेश दळवी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. एकच धावी ते कंप्लीट केली. एका धावीच्या मदतीनं 27 धाव संख्येने काल स्वप्नील हिरवेनं अप्रतिम गोलंदाजी. जयेश दळवी यांच्या प्रत्येक विकेटसाठी कोंडवे गावचे माजी सरपंच गणेशजी निंबाळकर यांच्या माध्यमातून 101 रुपये. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. ही विकेट आहे संकेत पार्टेची. संकेत पार्टे म्हणजे या संघाचा एक मोहरक्या, या संघाचा हुकमी एक्का, या संघाचा शार्क मार्क्सचा, आणि या संघाला अगदी विजयाच्या दिंडीपर्यंत घेऊन जाणारा या संघाचा महत्वाचा हिरा. आणि त्याच संकेत पार्टेला मात्र यावेळी बाद केले. गोलंदाजी करत असताना जयेश दळवीनं बॅट स्विंग झाली आणि तदनंतर मात्र बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू जाऊन यष्ट्यावरती आदळला. टपली मारली या यष्ट्यांना आणि तदनंतर संकेत पार्टे सारख्या फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. रतन भैया धनावडे साहेब यांच्या माध्यमातून या विकेटसाठी तब्बल 101 रुपयाचं प्राइस. वा, मी निंबाळकर साहेबांचं कौतुक यासाठी करेल. गणेश निंबाळकर साहेबांनी 5000 रुपये जमा केले सगळ्यांकडून 100-100 रुपये, आणि ते प्रत्येक विकेटला जे पैसे देत आहेत, प्रत्येक विकेटला जे प्राइस देत आहेत, ते त्यांच्या नावानं देत नाहीयेत. त्यांच्या खिशातले पैसे ते त्यांच्या मित्रांच्या नावानं देत आहेत. म्हणजे मगाशी किरण मस्करच्या नावानं 100 दिले, याच्या नावानं 100 दिले,
हे जी मैत्री कमवले, हे जे मित्र कमवलेत, हेच आमच्यासाठी रत्न आहेत, हेच आमच्यासाठी मौल्यवान रत्न आहेत. अशी मित्र आणि असे मैत्री प्रत्येकाला भेटत नाही, त्यासाठी उपवास धरून चालत नाही, ते नशिबात असावे लागतात, तेव्हाच असे मित्र आपल्या बाजूला बसतात. 27 धावा 27. ओहो हो हो हो, सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. संघाची धाव संख्या थोडी पुढे जाईल. 28 या धावसंख्येवरती दाखल झाला सागर मैदानामध्ये. मिस्टर सागर गायकवाड, मोरगर गावचे हे खेळाडू. ओहो हो, आही सोडून दिला. अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आणखीन ऍड होते. याच्या एक्स्ट्रा धावा आहेत महत्वाच्या त्या. आणि सागर दादा स्वतः बोलत असेल, येऊ देत, वाईड येऊ देत, एक्स्ट्रा येऊ देत, इसमें तेरा घाटा भाई मेरा कुछ नहीं जाता. याच एक्स्ट्रा धावा त्यांना हव्यात. 29 ऑन अ स्कोर कार्ड. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत, 2च झालेत. बॅकफुटला बॅटीच्या टॉप एजला एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये. अप्रतिम चेंडू, गोलंदाजी चांगली केली. हाफ ट्रॅकर शरीरावरती अब मार्के दिखा अब मार्के. डिक्लेअर मध्ये एक धाव. जे चॅलेंज दिलं जाते ना न बोलता, ते चॅलेंज स्वीकारणं हे महत्वाचं आहे. एकदा की चॅलेंज स्वीकारलं की या मॅच मध्ये एक वेगळी रंगत येऊ शकते. बॅकफुटला पुन्हा बॅटीच्या टॉप एजला पुन्हा तेच केलं जाते. हे डिक्लेअर मारत नाहीये, ते जात आहेत, कारण की हाफ ट्रॅकर चेंडू हे पडत नाहीयेत, हे डाला जा रहा है, ते मारण्यासाठी भाग पाडलं जात आहेत. 31 धाव संख्या 31. बॅकफुटला बॅटीच्या टॉप एजला लॉंग ऑनला होईल कव्हर. पहिला दोन्ही चेंडूवरती डिक्लेअर आल्यानंतर मात्र अगदी हा फटका खेळून काढलाय, पंच दिलाय. या मोठ्या मंचवरती मोठा पंच अर्थातच सागर गायकवाड यांच्या माध्यमातून. अप्रतिम फटका सागर गायकवाड यांच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये ते नाराज यासाठी झाले कारण त्यांचा एक उत्कृष्ट झेल पकडला गेला आणि त्यानंतर त्यांना यावं लागलं. मात्र आता पूर्ण वसुली चालू आहे. 37 धाव संख्या ही स्कोर कार्ड वरती सजले. 37. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे. फुल टॉस चेंडू. लेग अंपायर कडे बघा. नो बॉल. आहा, कहाणीमध्ये ट्विस्ट. नो +1. आत्ताच्या 2 धावा. खेळ बदलतो हा स्वप्नील. एका चेंडू मध्ये देखील खेळही बदलते, वेळही बदलते. एक चेंडूही तुला राजा बनवू शकतो, एक चेंडूही तुला विलन बनवू शकतो. 1 to go. फ्री हिटचा चेंडू. गती परिवर्तन. फ्री हिटचा चेंडू आहे. रुको जरा, सबर करो. अगदी ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. टीमची टोटल 39. ऑब्विसली नोन असता तर 100 इकडून आले असते. मैत्री ग्रुपला एक अकाउंट नसावा. 39 धावा टीमच्या टोटल मध्ये. 39. आता फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. लो स्कोरिंग मॅच झाले स्वप्नील सगळ्या. बिकॉज ऑफ वातावरणाचा काही परिणाम नाहीये भाऊ. जेव्हा बेस्ट ऑफ दी बेस्ट एकमेकांसमोर येतात ना, आता ज्या सगळ्या टीम होत्या त्या सगळ्या चाळीमध्ये चाळल्या. 39 धावा आणि त्यानंतर ज्या टॉप 6 धावा आहेत ना, ज्या टॉप 6 संघ आहेत ना, ते आता एकमेकांसमोर आल्यानंतर अशाच मॅच दिसतील. कारण की 39 धाव संख्या ही 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत थोडीशी लो स्कोरिंग मॅच. आज सगळ्यांची पिल्ली एकत्र आहे. सगळ्यांचे बोलतात ना, लहान मुलं सगळे घरातून आणलेत या मैदानामध्ये, सगळ्या मित्र परिवारांचे. गणेश दादा शिर्के यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 200. वा, खूप छान. प्रत्येक विकेटला 200. यावेळी देखील आपण पाहिलं अगदी सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. फसले जात आहेत अगदी आणि फसलेच गेलेत. अतिघाई. एक विकेट नक्की देई. आणि या रनआउट साठी 100 रुपये. रनआउट साठी अनिकेत उर्फ मोन्या भाई
त्यांच्या माध्यमातून हे 100 रुपये आलेले आहेत. सगळ्या मित्रपरिवारांच्या नावानं 100 आलेत. प्रफुल्ल दाखल झालेत. वा, हे असं म्हणजे मित्र मळका असला तरी चालेल, मी बोलतो मित्र गरीब असला तरी चालेल, मी बोलतो मित्र व्यसनी असला तरी चालेल, असाला कधी जळका नसावा मित्र पाहिजे लाईफ मध्ये. 39 धावा. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. इट्स अ नो बॉल. हा नो बॉल आहे. इट्स अ नो बॉल. कारण की जे वातावरण आहे ते तापले आता थोडंसं, कारण की शेवटचं षटक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये हानामारीचं षटक, फोडाफोडीचं षटक, मोठ्या फटक्यांचं षटक, रिक्स घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे हे षटक. 40 धावसंख्या, 5 चेंडू अजूनही बाकी आहे. ते 200चं पारितोषिक लागू आहे अजूनही प्रत्येक विकेटला. लॉफ केला जातोय, लॉंग ऑन रिझनला होईल, कव्हर निघून जाईल, 6 धावेंसाठी येईल. या धावसंख्येला चकाकी देणारा गोल्डन षटकार तू बोलू शकतो. हा गोल्डन षटकार आहे, हा महत्वाचा षटकार आहे, हा गोल्डन थंपवाला षटकार आहे. कारण की हा फटका आल्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये 46चं वळण घेतलं, जी उकार घेतला, जो आकार घेतला, जी चमकली धावसंख्या ती 46. विचार कर, संघाच्या 50च्या पुढे धावसंख्या, सॅटिस्फाईड स्कोर. 50च्या पुढे धावसंख्या ऐकायलाही बरं वाटतं, बोलायलाही बरं वाटतं, गोलंदाजांना डिफेन्स करायलाही बरं वाटतं. 46 धावा. व्हॉट अ मॅच. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र, ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. उत्तर दिलंय षटकाराचं यॉर्करनं. परफेक्ट लेफ्ट हँडेड गोलंदाजाच्या विरोधामध्ये एक परफेक्ट यॉर्कर म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. 46. गणेश शिर्के. ओहो, ही चेंडू अप्रतिम हात आलाय. ते बोलतात ना, ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब, षटकार का जवाब डॉट से देंगे, ऐसा ही देंगे जनाब. व्हॉट अ यार कमबॅक. असा कमबॅक पाहिजे. अब मार के दिखा. कारण की भाई आप पहिला टप्पा त्याच्या टप्प्यामध्ये होता, त्यानं उचलला फेकला. आता टप्पा माझा, यॉर्कर माझा, मी राजा. टू गो. आणखीन एक, आणखीन एक. तू डाल डाल में पात पात. आणि आता थोडी ना आप नहीं ले सकते, चुरा के दिल मेरा आप नहीं है कुछ ले सकते. कारण की इथे विकेट सॅक्रिफाईस नाही करू शकत तुम्ही. मेहनतीशिवाय काहीच नाहीये. उन्हात गेल्याशिवाय सावली भेटत नाही. वायफाय कोण फुकट देत नाही, धावा कशा फुकट देणार, अजिबात नाही. शेवटच्या चेंडूवरतीचं विकेट काढली तर तब्बल 300 रुपयाचं प्राइज आहे गणेशजी निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून. वा, शेवटचा चेंडू अगदी बॅट स्विंग केली आहे. अंपायर सांगतात पायाला लागला, लेग बाईज आहे. डिक्लेअर मध्ये 1 धाव आहे. काय गोलंदाजी राहिले गणेश शिर्के यांची. 1 षटकार आला, पण त्याचं उत्तर काय दिलं माहितीये का, 3 डॉट आणि त्यानंतरच्या 4 चेंडू मध्ये 1च धाव. 5 षटकामध्ये 47 धावा आणि 48 धावेचं आव्हान ठेवलंय. 48 रन्स टू विन श्री ब्रदर्स.
मॅचच्या दिशेनं 48 धाब्यांचं आव्हान आहे. 48. गणेशजी निंबाळकर माझ्यासोबत जोडलेत. मजा आली होती. वेन्नाई प्रीमियर लीग साताऱ्याच्या स्टेडियमला जी झाली होती नाईटमध्ये, मजा केली होती आणि चर्चेत राहिली होती ती स्पर्धा. पहिल्यांदा स्वप्न होतं गणेशजी निंबाळकर यांचं ते वेन्नाई प्रीमियर लीगची. कुडवेचे माजी सरपंच. आज बरेचशा बोलतात ना मित्र परिवार जे गावावरून नवी मुंबईमध्ये देखील ज्यांनी स्वतःचं आपलं एक स्थान बनवलं, जे गावी राहून देखील स्वतःचा व्यवसाय धंदा सांभाळतात, मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येतात. आता रवी देशमुखच घ्या ना, की गावावरून नवी मुंबईमध्ये आले तेव्हा काही नव्हतं. 7-7, 8-8 वर्ष मी म्हणेल की गोडाऊनमध्ये झोपून त्यांनी दिवस काढले. मात्र आज ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्वतःचा एक चांगला व्यवसाय त्यांनी उभा केला. अमर शेलारला घ्या, तोही गावावरून आज नवी मुंबईमध्ये आला, तोही क्रिकेटमध्ये एक मोठं नाव. हे सगळे खेळाडू आहेत, ते गावावरून नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःचं एक स्थान बनवलं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की मित्र आहे आमचा हे सांगायला. मैत्री ग्रुप जावलीचा मी आहे हे सांगायला. 30 चेंडूमध्ये 48 धावा हव्यात. पहिला चेंडू अगदी सोडून दिला, अंपायर सांगतायत. दोन्ही हात समांतर करून व्हाईट बॉलचा इशारा. विकेटसाठी प्रत्येक षटकाराला आपण पाहिलं तर तब्बल 100 रुपयाचं प्राइज आहे. व्हाईट बॉल. फुल टॉस चेंडू. या फुल टॉसला माफी अजिबात नाहीये. उचलून फेकून दिला जातो. अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येईल धमाका. पिनू शेठ धनावडे यांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपये जमा. वा, सगळे प्राइज आले जे मी म्हणेल की 14 सायकली, 14 बोट कंपनीचे स्मार्ट वॉच, रेषेच्या बाहेर येईल चौकार. वॉट अ ड्राइव्ह. रिप्ले पहा. साइड अँगल जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ती बॅट स्विंग, तो बॉटम हँड, ती पोझिशन, ते फ्रंट फूट अप्रतिम. या क्लास. म्हणजे एक खेळाडूचं जे शॉर्ट सिलेक्शन असतं, ते शॉर्ट सिलेक्शन, जे साइड अँगल जेव्हा पीटीसी लाईव्ह दाखवतो तेव्हा एक मजा येते यार बघायला. आता सध्या आपण पाहिलं तर चर्चा चालू आहे गोलंदाजासोबत. हे जे दोन्ही चेंडू टाकले ते चुकीच्या टप्प्यामध्ये टाकले, ते वाट भरकटली तरी मित्रच जवळ येतो. वाट कोणती योग्य तेच सांगतो आणि तेच आपण दृश्य पाहिलं. 11 धावा. वॉट अ बॉल. बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स. आणि जी चर्चा झाली त्याच्याजवळ जो खेळाडू आला, चर्चा केली, खांद्यावरती हात टाकले, त्यानंतर जी लाईन भेटले. आयुष्यही असंच आहे, जेव्हा तू भरकटतो तेव्हा मित्र येतो, योग्य लाईन तुला दाखवतो. आताही तेच झालंय. या देखील आपण पाहिले तर अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगलमध्ये 1 धाव, डिक्लेअरमध्ये एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 1-12 ऑन अ स्कोर कार्ड. एखाद्या शोरूम मध्ये बसल्यासारखं आता वाटतंय की एखादं शोरूम आहे तिथे आपण बसलोय. लॉक करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून खेळाडू डीप मधून किती वेगानं येतोय. एकच धाव. एवढा वेगानं जर खेळाडू येत असेल की दुसऱ्याची रिक्स का घ्या भाऊ. एकाच धावेचा प्रयत्न. रिक्स पाहिजे. सिंगल धाव. इस्त्री, मिक्सर, सब कुछ आहे. घरी गेल्यानंतर विचारलं पाहिजे पुढची स्पर्धा कधी आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये डीप मध्ये एक सिंगल धाव. एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एकाच धावीत समाधान. आणि संकेत गोळेच्या प्रत्येक षटकाराला वैभव शेठ पवार यांच्याकडून तब्बल 101 रुपयाचं प्राइज आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छाही त्यांना दिल्या. वा. नितीन दादा कदम यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं प्राइज. 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धाव संख्या. आज पाऊस पडतोय पैशांचा. काय सजलंय टेबल बघा. जे व्यासपीठ आहे ते काय सजून गेलंय. इस्त्री, कूलर, या सगळ्या गोष्टी, पुढे सायकल्स, पूर्णपणे शोरूम तयार झालंय. हे
श्रीमंत स्पर्धा का म्हणतात? पावसाळ्याच्या सीझन मध्ये जर श्रीमंत स्पर्धा कोणती असेल तर अर्थातच अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत ही मैत्री ग्रुप चावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग उचलला. संकेत गोळेच्या बॅट मधून येईल. डीप मिड विकेट रिजन कव्हर करणारा 6 धावांसाठी षटकर आणि वैभव शेठ पवार यांच्या माध्यमातून येईल तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. बंडल घेऊनच बसले तर गणेश निंबाळकर बाजूला जमलेत. एखादा अकाउंटंट या बायचा चेंडू शॉट आर्म जॅक केलाय. उचलला. हाई फेकून दिला जातोय. गेंद हस्ती हस्ती बस्ती में. संकेत गोळे अपने मस्ती में. वाह. हर्षल खराडे याच्या माध्यमातून आता 100 रुपयाचं प्राइज. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. काय ते फटके, काय ते टोले संकेत गोळेचे. गरकन फिरला जाग्यावरती आणि जो बॅलन्स आहे त्याचा, तुझ्या बॉडीचा बॅलन्स तू कसा ठेवतोय त्याच्यावरती तो एलिव्हेशन भेटतं तुला. 26 धाव संख्या 26. 2 चेंडू 2 षटकार आलेत. हाही आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटचा चेंडू अगदी बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव जाईल. स्वप्नील धावा येत आहेत पण धावा थांबल्या नाहीयेत. आतापर्यंत 9 चेंडू झालेत, एकच डॉट आला. जी गाडीची रन मशीन आहे, जे काउंटिंग चालू आहे कंटिन्यू. बायचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. पॉइंट मध्ये खेळाडू आहे जरूर. गॅदर करेल चेंडू, पकडेल, फेकेल. एकच धाव. मस्त वातावरण झालंय. टीमची टोटल 28. म्हणजे काय ते आकाश, काय ते डोंगर, काय ती झाडीन, काय ते मैदान, एकदम ओके, भारी वाटतंय. 20 चेंडू मध्ये 20 धाबेची गरज. बॉल टू इक्वेशन. हाही चेंडू आपण पाहिले तर खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र अंपायर सांगतात लेग स्टिक सोडून जातोय. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आणखीन ऍड होते. टीमची टोटल 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 29 व्हाईट बॉल. पप्पू दादाला पाहत आहे सध्या संदीप दाला. बॅकफुटला अगदी उचलला, फेकून दिला. शॉर्ट आर्म पूल पॉवरफुल. अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येईल हा फुलातून फटका. अमरदादा शेलार यांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचा प्राइज जमा. गणेश निंबाळकर सगळ्यांच्या नावाने त्यांनी पैसे दिले. भाऊ हे असावं, मन मोठं असावं. 100 रुपये आपल्या मित्राच्या नावाने देण्यासाठी देखील ते मन मोठं, मजा येते. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अगदी एक सिंगल धाव. 35 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. छत्तीस धावा. आणि संकेत गोळे जर ही मॅच संपून जर मैदानाच्या बाहेर येत आहेत नॉट आउट, तर ढीक ग्रुप यांच्याकडून संध्याकाळी त्यांच्यासाठी रावण थाळी आहे. रावण थाळी. थांबा, तोंडाला पाणी सुटलं. हा परत रावण थाळी. 18 चेंडू 12 धावेची गरज. तू बोलायच नाही आलं ते रावण थाळी बोलता जीभ घसरली. 18 चेंडू 12 धावेची गरज, त्याची पण घसरली. 18-22. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. थोडासा बाहेर, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर, शरीरापासून बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, थोडासा दूर रखा. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. विजय सध्या दाखल झालेत गोलंदाजीसाठी. विजय चव्हाण. शॉर्ट आर्म जॅक उचलला आणि फेकून दिला जातोय. अजिंक्य गोळेच्या बॅट मधून येईल आणखीन एक तुफानी फटका. येईल षटकार. काय फटका खेळलाय, अप्रतिम. बॅटिंग चालू आहे सध्या मैदानामध्ये. कारण की या अजिंक्य गोळेच्या षटकारासाठी पडद्यामागचा हिरो सुयश धनावडेच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. वा. आणखीन एक उचलला. मिड विकेट रिजनला आहे खेळाडू. चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न मात्र निघून जाईल. 1 बाउन्स. 4-4-4 चौकार. विजयाचे टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 46. आता तब्बल 2 धाबेची गरज. हो, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. मान दिलाय, सन्मान दिलाय. ये रिस्पेक्ट चाहिए. रिस्पेक्ट दो, रिस्पेक्ट लो.
पण खरंच एक विश्वास बसला की मॅच ज्या पद्धतीने आपण पहिले स्पीडमध्ये संपवण्याचा प्रयत्न, जी काबिलियत आपण पाहतोय मॅचमध्ये, पूर्णपणे मोमेंटम चेंज केली. त्यानंतर ओहो आणखीन एक उचलला हेलिकॉप्टर, उचलून फेकून दिला. अजिंक्य गोळे, संकेत गोळे दोघांनीही मॅच फिनिश केली आणि प्रतापदादा शेलार यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज या षटकारासाठी. तिन्ही टीम आपण या समोर. आणि रावण थाळीमध्ये एवढी ताकद आहे की 4 चेंडूमध्ये मॅच संपवली. ही ताकद रावण थाळीची आहे. मॅन ऑफ द मॅच रावण थाळीचा मानकरी अजिंक्य गोळे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.